नमस्कार. शुक्रवार 24 जुलैची अपडेट आपण पाहणार आहोत. 5 धरणाची नीरा भीमा खोऱ्यात एक अतिशय समाधानकारक पाऊस पडत असल्याने उजनीचेही पाणी वाढू लागले आहे. तसेच नीरा खोऱ्यातील धरणांची पाणी पातळी वाढत असल्या कारणामुळे नीरा नदीपात्रामध्ये वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले आहे. ते सर्व बातमी थोडक्यात पाहण्या अगोदर आपण चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व निश्चितपणे एक लाईक अवश्य करा, जेणेकरून सर्वात प्रथम तुम्हाला बातम्या मिळत राहतील. भाटघर धरणावर 16 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून भाटघर धरण 70.48% भरलेले आहे. नीरा देवघर धरणावर 40 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून नीरा देवघर 76.22% भरले आहे. वीरवर 6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून वीर धरण 100% भरलेले आहे. तसेच गुंजवणी धरणावर 104 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून गुंजवणी धरण 81.23% भरलेले आहे. या 4 धरणावर गेल्या 24 तासात 2.139 TMC इतका पाणीसाठा जमा झाला आहे. 4 धरणामध्ये सध्या एकूण पाणीसाठा हा 37.911 TMC झाला असून या 4ही धरणांची टक्केवारी 78.44% आहे. तर 24 तारखेला आज सकाळी 7:30 वाजता वीर धरणातून सांडव्यावरून 13,911 व अतिवाहकाद्वारे 1100 क्युसेक्स असा एकूण 15,011 इतका विसर्ग नीरा नदीपात्रात सुरू करण्यात आलेला आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार विसर्ग पुन्हा कमी जास्त करण्याची शक्यता आहे. याची नोंद घेण्यात यावी असे पत्रक कार्यकारी अभियंता नीरा व उजवा कालवा विभाग फलटण यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. तर 24 तारखेला उजनी धरणात 60.66% पाणीसाठा झाला आहे. 60% पाणीसाठा ओलांडल्याने उजनीचा प्रवास हा आता 70च्या दिशेने सुरू झाला आहे. लवकरच 100% भरावे हीच अपेक्षा आहे. तर उजनी धरणात येणारी आवक ही रात्रीच्या तुलनेत किंचित जरी कमी झाली असली तरी ती अजूनही 31,275 क्युसेक्स असून उजनीतून नदीपात्रामध्ये कोणताही विसर्ग सर्व विसर्ग बंद करण्यात आलेला आहे. पॉवर हाऊसचा सुद्धा विसर्ग बंद करण्यात आलेला आहे. तर सिनामाडा योजनेतून 280 क्युसेक्स, दहेगाव उपसा सिंचन योजना 90 क्युसेक्स, बोगदा 900 क्युसेक्स, मेन कॅनल 2000 क्युसेक्स असा विसर्ग सध्या सुरू आहे. अशाच प्रकारच्या पुढील ताज्या व महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बातमीला निश्चितपणे एक लाईक करून पुढील बातमी सर्वात अगोदर मिळवा.